वडिलांचा दर्जा वेगळा, आईचा दर्जा वेगळा. आणि आपल्या समाजामध्ये महाराज आज ही लोक फार सुंदर आहेत. काय गायन आहे आज त्यांचं. पहिलं मामा होते, त्यांच्याकडून आमच्यासारखे नवीन पोरं तयार झाले. आता आमच्या देखत आम्ही काही सांगितलं नाही यांना, पण ही बी चांगली त्यांच्या मेहनतीनं बाबांच्या आशीर्वादानं तयार झाली. मग ऍक्सेप्टेड कोणी करायला पाहिजे? आमचे कोणी म्हणायला पाहिजे? श्रीरामपूर तालुक्यातले लोक, पारनेर कळडे. हे घडत नाही, ते दुर्दैव आहे. त्याच्यामुळे आपण माग आहेत. विठ्ठला आणि फार गोड आवाज आहे महाराज. मला गायनातलं चांगलं कळतं, तुम्हाला खोटं ना कळतं. मी चांगलं गातो, माया पोटापुरता. काय कर म्हणजे पैसे किती त्याला काय करता, खर्चायला किती ते महत्वाचं आहे. माझं पण आपल्या भागातली चांगली मंडळी. जाऊ दे, आपला विषय माझा असा आहे की सगळ्या ज्या चालीरीती आहेत ह्या माणसाच्या करता, त्याच्यावर मी बोलत होतो पुढे की भौतिकतेमध्ये एवढं सगळं जे आहे त्याच्यामध्ये आनंद शब्द शरीरावर, कांतीवर झळकतो, हा माझा विषय होता. फरक पहा तुम्ही. आळंदीला राहणारी बारीक पोरं, इथून आपण बाजूला गेलो होतो, आळंदीला राहणारी जी बारीक मुलं आहेत त्या मुलाचं तेज पहा आणि आपल्या घरातलं बिस्किटावरल्याच तेज पहा. बिस्किट, बटर, ते पोंगे. काही काही आजे संजू भाऊ मी पोंगे खाताना पाहिले पोरायचे. शपथ खोटं नाही बोलत मी. खोटं बोलल तर मा चांगलं होईल. आता आपलं वाईट का तुम्ही, तुम्हाला तर कोणी खपतच नाही. मी तुम्हाला एक सांग, मी असं ते बस ते आजाने म्हणजे त्याची ऍक्शन सांगतो. त्याने पोंगे घेतले पोराने, भाऊ खाय खाय खाय, हे तोंड टाक माय तोंड टाक, ते पडलेले दात आणि ती तरान आणि त्या तोंडात टाक आणि त्या तेल टाकले, नेट घेतलं ना खाऊन. आणि ते पोंगे सगळ्यावर पोरग लागलं रडायला. आम्ही चहा प्यायला तिथं. बरं ते घर इतकं माणुसकीचं होतं की कोण आलं कोण गेलं काय त्यांचा धिगाणा सुरू झाला का झाला. पाहुणे रावळे गेले आणि ते पोरांनी सांगितलं कोणी ये बाबांनी खाल्ला आणि जावा बाबावर तुटून पडलं सगळं घर. मेल आमच्या चहा बाहेर आमच्या पोराचा पोंगाला तो काय चहा. एक आता आपल्या घरातली मुलं पहा, त्यांचं तेज पहा. तेज ब्रह्म तेज आहे, पण असणाऱ्या कृपांकित आळंदीच्या क्षेत्रात राहणाऱ्या, आश्रमात राहणाऱ्या मुलापेक्षा तेज कमी आहे हे मान्यच करावं लागेल. कारण आनंदाची जी क्रिया आहे, मग हे सगळं माणसाच्या करताय. तुम्ही पहा, माणसं आनंद भोगण्याकरता नाना प्रकार शोधतात, बरोबर आहे. अजून आनंद सापडला नाही. आता एक प्रश्न असा आहे संजू भाऊ, तुझा मामा आहे म्हणून सांगतो, कब कोणालाही विचारा, माणसाला आनंद हा शब्द पाहिजे का नाही, म्हणजे ऍक्सेप्ट हॉन्टेड आहे का नाही सध्या, का मिळालेले आहेत. कोणाला विचार, आपल्याला काय नको, सगळं झालं आपलं, बस काही नाही, सगळं झालं. वाटतं तुम्हाला? प्रत्येकाच्या जीवनात एक महत्वाची गोष्ट आहे. आजही तुम्ही कुणालाही विचारलं का बा तुम्हाला आनंद पाहिजे का, आनंदी आहात का, याच एक उत्तर आहे का पाहिजे तेवढा मिळाला नाही. साधी गोष्ट आहे. माणूस जर जेवताना लय जेवणारे असले का, मी एकदा जीवच मेलो होतो, 2 जणांच्या कचाट्यात सापडलो. एवढं घ्या वरामुठ भर बाबाला आणि ताटली ताटली आम्हाला वाढा पाहता या शितारा. अरे मेला हे नाही जमत. जेवणाराला जर त्याला भूक असेल तर तो दुसऱ्याला सांगत असतो यांना वाढा. कोणाला? यांना वाढा. त्याला तो उपाशी का माराना, त्याच्याशी घेणं देणं नाही. पण यांना वाढा म्हटलं का तो म्हणतो यांना बी वाढा. म्हणजे अपेक्षा आहे. आनंदाच्या बाबतीमध्ये नेमकं ते आहे. आनंद सर्वांना आजही अपेक्षित आहे. आणि अपेक्षा असणं या शब्दामध्ये जी वस्तू अपेक्षित आहे तिच्याविषयी अतृप्तता आहे हा शास्त्राचा सिद्धांत तयार होतो. कधी मिळाली नाही म्हणून अपेक्षा आहे.
आणि माणसं तर अपेक्षेवर. बरं आनंद नेमका कसा? आता हे मध्ये झाला धिंगाणा सगळा. कशा करता होत? जे येईल त्याला हे झालं का काय होईल? मला वाटतं विश्वातलं सगळ्यात मोठं पद जरी असलं तरी आनंद हा शब्द पदात नाही. त्या लोकांना उद्योग नाही राहिले. जाऊ द्या, आपल्याला तरी काय मग अपेक्षा आहे ना, म्हणजे आनंद नाही. मग आनंद म्हणजे नेमकं काय? जोपर्यंत आनंद मिळत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनात सुख नावाची, शांती नावाची, समाधान नावाची स्थिती ज्याला म्हणतात ती येत नाही. हा त्रिकाला अबाधित सत्य सिद्धांत आहे. मग शांती हे त्याचं उगमस्थान आहे. शांती ही सुखाची जन्यजनक भाव संबंध आहे. शांती हा सुखाचा वेदांतामध्ये जन्यजनक भाव संबंध आहे. सुख याचा आनंद, सुख हा आनंदाचा जन्यजनक भाव संबंध आहे. आणि आनंद, सचिन महाराज, लक्ष्मण महाराज, की समाधान या शब्दाचा जन्यजनक भाव संबंध आहे. शांती मिळाली सुखी होतो, सुखी झाला आनंदित होतो, आणि आनंदित झाला का समाधानी होतो. मग वर म्हणतो तसं नाही. आता लोक काय काय भौतिक सुख सांगतो तुम्हाला. भौतिक आता उस गेलेत ना काय काय. मागच्या वर्षी माझा गेला होता, थोडाफार गेला. आता माझा गेला, आमच्या शेजाऱ्याचा गेला. मला म्हणे तुमचं पेमेंट आलं का? मला मी काय भाऊ पोरग जाऊनच देत नाही. पोरग म्हणतो तुमच्या कीर्तनाचे जोडा इकडं डोके नका, तुमच्या कीर्तनाचा रुपये देऊ नका, पण इकडं डोका. ते म्हणलं आपण काय बरं, तो एकटा असता अपक्ष ठीक आहे, बायको बी त्याला जोडी. त्याच्यामुळे आता ती बोलेन सर्व जग हले ना. आता तिला सपोर्ट असल्याच्या नंतर ती बोले. अहो पांडुरंग सुद्धा पंढरपूरला गेले, ती गेल्यावर. एवढंच काय, भगवान शिवाचा मोठा दाखलाय. बापाच्या घरी गेली, बापाचं तिथं जमलं नाही, बहिणी बोलल्या नाही, ती गेली. ती तिकडे गेली, ते मेळ नाही जमला, ते आगली कुंडात उडी टाकून मेली. मागून हे बी गेले. सगळं असं. त्याच्यामुळे तो सपोर्ट असल्यामुळे मी माझ्या ह्याच्यात आहे. विठ्ठला सचिन महाराज, लक्ष्मण महाराज किती मोठा माणूस असला, इकडे किती रुबाब असला, ती दिसली का संपलं. रूप पाहता लोचनी दुःख झाले, सगळं तू सांग साजनी, तुझे वचन देतो भाऊ बंदाई बाप सोडूनी, तरी ग साजनी याच कारण रूप पाहता. नाही फार अवघड आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा आता ते बँकेत पैसे आले का मला विचारलं त्यांनी. म्हणलं आले असतील बा. आता ओळखीचे साहेब आहे सगळे. मग मी आपलं सहज त्या आगळे साहेबाला फोन म्हणलं आपलं पेमेंट आलं का? माझ्याच नावावर गेलता ऊस. आणि मग मी ते म्हणे आलं. निघालो मी, जोडीदार होता. मग महाबी आला असेल. म्हणलं हा आला असेल. मला येऊ साहेब. ते म्हणे या. मग यांनी सांगितलं असं आहे तसं आहे. खूप गप्पा आणल्या त्यांनी. तिथपर्यंत जाऊ बँकेत गेलो मी. साहेबाला म्हणलं किती आले? ते ना आले तुमचे पैसे आता जवळजवळ थोडेफार राहिले, नाही तर सगळे आले. मला म्हणे देऊ का? म्हणलं देऊ नका, घरी भाकर बंद होईल. म्हणलं फक्त आले का त्यांच्या सल्ल्यानं काढू आपण, पण आले ना ते म्हणे आले. आणि मग याने विचारलं मामा साहेब माझे आले का? ते त्यांनी सांगितलं तुम्ही भाऊसाहेबाला भेटा सोसायटीच्या. याला सांगितलं तुम्ही भाऊसाहेबाला भेटा. भाऊसाहेबाला भेटा म्हणल्यावर माझ्या संघ जेवढा फ्रेश चेहरा होता मामा त्याचा चेहरा गलगळीत झाला. आणि मग निघाला तो तिकडे निघाला. आता म्हणलं भाऊसाहेबाला म्हणलं मला जाऊ. तो निघाला, मी आपला स्वागत हल्ला निघालो. म्हणलं चला भाऊसाहेब. मला तुमचं काय काम आहे? ठवाळला माझ्यावर सांगला तो. तुमचं काय आहे? आमचे कापले तुमच्या. आणि म्हणलं तर कापल्याला काय? मग भाऊसाहेब जुना नवा
भौतिक मधला आनंद आहे, पण तो नित्य नाही, अशाश्वत आनंद आहे. इकडे किती मिळवाल त्याच्यावर डिपेंड नाही. तुमचे कारखाने किती आहे, तुमच्याकडे पद किती आहे, तुमच्याकडे सत्ता किती आहे, तुमच्याकडे जमीन किती आहे, नॉन व्हॅल्युएशन. ही सोय आणि सफलता नाही, सॉरी, ही सोय आणि व्यवस्था आहे. याच्या पलीकडे अध्यात्मामध्ये जी मिळते ती सफलता. एक लक्षात ठेवा, गुरुवर्य बाबा बंशी बाबा, आमचे गुरुवर्य बाबा नेहमी एक वाक्य सांगायचे, तुमच्या दोघा करता स्पेशल सांगतो मी, आणि ते शेवटपर्यंत ध्यानात राहू द्या, मी असेल नसेल, पण बाबा नेहमी सांगायचे, प्रसिद्ध होऊ नका, सिद्ध होण्याचा प्रयत्न करा. प्रसिद्ध होऊ नका, सिद्ध व्हा. सिद्ध झालात तर अखंड आनंद तुमच्यापासून, आनंदाच्या समुद्रात तुम्ही बुडालेले असाल. आणि प्रसिद्ध झालात की लोकाच्या काही काळाने लोकाच्या रोषाला सामोरे जाण्याची प्रक्रिया 100% येते. मला सांगा, लोकांनी कायम चांगलं कोणाला म्हटलं संजू भाऊ? देवाला. आता तर देवाला बोलले काही देवाला तरी चांगलं म्हणलं कोणी? हे बाकीचे लोक देवाला सुद्धा बोलले ना, बोलले नाही का? तुम्ही ऐकलं नाही का स्टेटमेंट? एक काय काय बोलले देवाला सुद्धा वाटलं. नाही, कोणाला बोलत नाही लोक, सर्वांना बोलतात महाराज. मनुष्य कधी, कारण अखंड त्याची वृत्ती आहे की तो कोणाला चांगलं म्हणत नाही. म्हणून लोकमान्य होऊ नका, एक तर संत मान्य व्हा किंवा देव मान्य व्हा. देव मान्य झाले की काय अभंग आहे तो, विश्वा उघे कृपा करी. नाही तू काही नको सांगू, म्हणजे आमचं काय चाल, मी म्हणतो आम्हाला श्रीरामपूरचं तिकीट काढून देतो, मन मांडला उतरा तिकीट. नाही ऐसा ज्याचा अनुभव आहे. विश्व अवघे, हा सॉरी, ए ज्याचा सखा हरी विश्व झाले तर जगात तुम्हाला सगळीकडे मान्यता मिळेल. हा शास्त्र सिद्धांत आहे. काय देव मान्य जर झालात तर जगमान्य व्हायला काही वेळ लागत नाही. पण जगमान्य जे झाले ते जगमान्य झालेल्या चांगल्याला सुद्धा जगाने नाव ठेवलं. हा सिद्धांत आहे. त्यांच्या हातून कोणी सुटलं नाही. त्याच्याकरता एक करा, सफलता कशात आहे? मान हा जो शब्द आहे, या मान शब्दामध्ये आनंद नाही. माणसाने मानाने जगावं का सन्मानाने जगावं? सन्मान हा धर्मदंडाच्या अनुषंगानं आलेलं एक वास्तव आहे, एक स्थिती आहे. सन्मान बिघडत नाही आणि मान सारखा. आता आमचा संजू पोलीस मध्ये आता आहे, तोपर्यंत लोक सगळं, आता समजा रिटायर झाला आमचा संजू बाबा, रिटायर झाला, आणि मग एक जण आला, ते त्याला सांगा समजून, तुम्ही लय भांडणं करतो, लय माझा पोरी. आता आहे तस मान हा संपला जातो. सन्मान जगाच्या कल्याणाकरता केलेल्या लोकाला आजही सन्मानाने घेतलं जातं. आणि सामाजिक कार्याकरता ज्यांनी आपलं जीवन टाकलं महाराज, मग त्याच्यातली काही लोक आहे, अनाथाची माय, सिंधुताई सपकाळ, सन्मानाने नाव घेतलं जातं.
क्रांतीवीर बाबू सन्मानाने नाव घेतलं जातं. लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, मदर तेरेसा कसं नाव घेतलं जातं? सन्मानाने. आणि जगमान्याने नाव कोणाचं घेतलं जातं? आध्यात्मिक क्षेत्राच्या लोकांचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता ज्ञानोबा राय मोठे का ऋषी मोठे सांगा बरं मला. तुकोबा राय मोठे का ऋषी मोठे? स्वयंपाक झालाय काय वेळ घालता? घ्या बसून आपलं का तरी खायचंच आहे ते विठ्ठला. ज्ञानोबा राय मोठे का ऋषी मोठे? अहो साधं उत्तर आहे. ज्यांनी जीवन घातलं महाराज त्या ऋषीवर सगळी प्रणाली आहे. ऋषी मुनी ही उच्च श्रेणीतली परमार्थिक सत्तेतली एक मोठी वास्तव आहे ती. कारण मी बोलत ज्ञानोबा राय स्वतः म्हणतात, हे वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय आणला म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगा कार्य हरपलो, अनज्ञान देव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. धर्म जागो निवृत्तीचा, धर्म जागो निवृत्तीचा त्याने फेडिले पडळ रे दरना. संजू बाबा मोठे ऋषी मुनी आहे कारण त्यांचा मार्ग घेऊन ज्ञानोबा राय आले. पण नाव कोणाचं घेतात असं पाहिलं लागलं. आमच्या ऋषीचा विजय असो, तमका मुनी जिंदाबाद. लोक म्हणते ना मेंदू तपासून. पण ते जगले, देवा करता जगले, पण देवा करता जगण्यात स्वतःच जगणं जगले, जगा करता नाही जगले. आणि वारकरी जी महातत्व प्रणाली आहे, माझे गुरुवरे बाबा नेहमी सांगायचे, यांनी जगाच्या करता या लोकांनी स्वतःच्या जीवनाचा त्याग केला महाराज. पण जग सुखी व्हावं ही वास्तवतेची, नॉट इमॅजिनेशन, कल्पना नाही, पण वास्तव स्वरूपाची असणारी मूर्त स्वरूपाची विचाराची धारा जगाच्या करता आपलं जीवन जाळून टाकून जगाला सुखी केलं. त्याच्यामुळे यांची नामावली गाजली जाते, यांची नामावली. म्हणून बाबा नेहमी म्हणायचे, वारकऱ्यासारखा पंथ नाही, पांडुरंगासारखा देव नाही, रामकृष्णासारखं नाम नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, आणि रामकृष्ण हरी या नामाचं जगाला उघडपणे हे नाम मंत्र आहे असा सांगणारा वारकऱ्यासारखा जगात दुसरा संप्रदाय नाही. हे सगळं वारकऱ्याच आहे विजू महाराज, बरोबर आहे? अहो वारकर, तुम्ही सांगा देव कोणी पाहिला? अंगातला नाही सांगत मी, तो कुठं येतो, ते एसटीत जागा नाही दिली तरी येतो. तो नाही सांगत, कारण मी सायन्स साइडचा माणूस आहे. धिस स्टोरी इज द कम्प्लिटली इमॅजिनेशन इन सायन्स, नो डाऊट अबाउट इट. ते अंगातलं देव आहे काय आपलं, ते काय तपासून घ्यावं चांगलं, काय रोग आला आपल्याला तो, पण ते 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 योग्य नाही, ते हिशोबात नाही आहे का, हिशोबात नाही. मला एक सांगा तुम्ही, देव देवळात एक असतो का दोन? तू माझ्या कीर्तन करता सुट्टी काढून आला, बरं साहेबांनी तुला दिली, कीर्तनाला चालला म्हणे पाहिला. मला त्यांनी सांगितलं, खरं सांगितलं म्हणे, मी मामाचं कीर्तन मला जायचं. साहेब म्हणे कोणती कारण सांगतात? एसपी साहेब म्हणले त्याला, कोणती कारण सांगा? आई आजारी, हे आमचं फलन काम आहे, पण तू कीर्तन सांगितलं, ते बोलून घेतली म्हणे बाकीचे आमचे जोडीदार. पहा म्हणे, वारकरी संप्रदाय करता आपलं एक माणूस होत नाही, जाय म्हणे बिंदा. मेला तर मा वापर इथंच राहू दे, कारण त्याला माय शोकर मत नाही, मला त्या शोकर मत. कारण आमचे फोन नेहमी चालू असतात विठ्ठला. महत्वाची गोष्ट आहे, मला जाऊ द्या, कारण हा विषय इथे येत नाही. घरात एक देव असतो का दोन देव असतात? मंदिरात एक देव का दोन देव?
माणसं घरात किती राहू द्या, माणसं राहतात, देव नाही. देव हे तत्व आहे आणि माणसं हे सर्वसामान्य जीव आहेत. मग जिथं राहायला तुम्ही धारावी झोपडपट्टीला जर गेले तिकडं, आता आमचे कीर्तना लोक एका घरात 5-5 जण 7-7 जण, घर केवढं, स्टेज मध्ये 2 घर. मनुष्य जीव आहे, देव नाही राहू शकत. मग आता देव कुठे? इथे आहे ना. मग आता जर शरीर, बरं मी बोलतो का हे? ज्ञानोबारायला विचारा, ज्ञानोबारायला हरिपाठा सांगितलं देव कुठे आहे? सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाश कसर, सूर्य प्रकाश कसर, सूर्य प्रकाश कसर, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश सूर्य हरि मुखे मना, हरि मुखे सर्व घटी घटी राम, सर्व घटी कोण? निवडणुकीचे उमेदवार. सर्व घटी राम देहा देही एक. अर्थ पा बाबा सांगायचे गुण. हा असं पाहिजे. सर्व घटी राम, राम शब्द पा, राम अर्थ सांगतो तो. बाबाने सांगितलं तो, आम्हाला काय कळत, तिकडच घ्यायचं, इकडं मी कमी, सगळं तेच भांडवल आहे. पण त्यांनी अर्थ सांगितला, एक राम सर्वा घटी, एक राम देहा देही किंवा देहा देही राम एक, सर्वा घटी राम एक. कैसा? कसा? त्याचं उदाहरण सूर्यप्रकाश सहस्र, फार काय नाही का? देहा देही एक राम, सर्वा घटी एक राम. कैसा? कारण राम 2 नाही, आहे 2. पण ते त्यांना माहितीये कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. त्यांना पण वारकरी संप्रदायात देहादेही सुद्धा राम एक, संप्रदायामध्ये वेदामध्ये सर्वा घटी सुद्धा राम एक. कैसा? सूर्य एक का अनेक? एक. मग एक सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देऊन उरतो, बरोबर आहे. मग त्याचं हजारो किरणांचं पाखड जगावर करणारा सूर्य जैसा एक. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी प्रकाशक. सूर्याला दुसरं नाव काय? सूर्याला दुसरं नाव सूर्या नाही, सूर्याला दुसरं नाव अनेक किरणांचा जनिता. सहस्र काय? सहस्रदळी उगवला सूर्य जाईल. सहस्रदळीत आहे, पण सहस्र काय काय प्रमाण येते? सर्वा घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक. पण कसा? सहस्र रश्मी प्रकाशक सूर्य. सहस्र रश्मी, रश्मी म्हणजे किरण, लाखो करोडो अब्जावधी किरण देणारा सूर्य जैसा एक तैसा सर्व घटी राम एक, आणि तैसा देहादेही राम एक.
घ्या इकडे 150 रुपये घ्या सगळे चल ठला विठ्ठल. त्याच्यामुळे एका मंदिरात एकच देव असतो. मग आपल्याकडे येतो तो देव वेगळा. देव हे तत्व आहे आणि ते अंगातच असतं, यायचं काही कारण नाही. अंग दिस स्टोरी इज द कम्प्लिटली इमॅजिनेशन, नो डाऊट अबाउट इट. कोणी कुठे पहा तुम्ही. मी आमच्या एकदा माझे मित्र होते आणि त्यांनी सहज सांगितलं मला, म्हणे ये का आता उन्हाळ्यात काही कीर्तन बंद असतात. त्याला माहिती उन्हाळ्यात आमचा पट्टा पडला का जावा आखडी वहीन. सचिन महाराज आखडी झाली का मग 9 चौक आपलं बजारपूर तर सावता महाराजाची, नामदेव महाराजाची, तिथून पुढं त्याच्यातच सगळ्यांना नाही काय काय अजून ते असं ते. आणि मग तिथून पुढं चालू होतं मग दमादमाना, मग ज्याचं जसं असेल तसं त्या पद्धतीत पुढे कार्यक्रम. पण आपला पट्टा कारखान्याचा मे मध्ये पडतो आणि मग त्या याच्यामध्ये तर मला ते सांगितलं, मला म्हणे आम्ही बरोबर होतो आणि मग तो मला म्हणजे ये जागरणाचा कार्यक्रम. मी काय करू येऊन ते हे गप्पा करू आपल्याला कुठं काय, मला कुठं आवडत म्हणे ते. म्हातारा म्हातारीचं ऐकावं लागत. गेलो आम्ही लांब जाऊन बसलो. योगेश महाराज मी ते जेवण बिवून झालं ना आम्ही आपलं बसलो दोघं गप्पा करीत बसलो. तर पलीकडल्या टोळीत वारा आलो. बरं याय ना का वार मामा ते आमच्या टोळीमधून गेलं. बर जाय ना का टोळीवरून मांडीवर टाच देऊन गेलं. मला बेंडकी उठली, मी बेंडकीत आपली म्हणलं गेला खलास, मच्छिंद्रनाथ जगत नाही बची नाही का कोई चान्स नाही. मी असं म्हणलं बापरे खलास, एंड ऑफ द पार्क. इतकं बेंडकी उठली, महा डोकं इतकं फिरलं. ते लाकूड पडेल होतं, मी असं लाकूड घेतलं दान कान फेकून आणलं. ते असं आणलं का त्याच्या नडगीत गुतलं, तो पडला. पडल्याबरोबर वारं गेलं. कोणीच कुणाशी बोले ना, कोण होता सतून काय झाला, कोणीच कुणाला बोलायला. मग त्याच्यानंतर 2 मिनिटांनी तो आम्ही आपलं बसलो आपलं थोडस. आणि मग त्याने मला सांगितलं, काय राव तुम्ही किती लागलं म्हणे, नडगी फुटले राव म्हणे भाई, असं फेकून आणत असते का. मग मी त्याला म्हणलं काय राव तू मधून गेले, टाच दिली माझ्यावर, काय बेंडकी उठली राव. 2 जण दाबीत होते, 15 मिनिटांना बेंडकी गिरली बाई. हा आणि मला म्हणते वाऱ्यात झालं. म्हणलं हे बी वाऱ्यातच झालं. ते मला म्हणे ते वाऱ्यात झालं. मला हे वाऱ्यात झालं. मला म्हणे मला तुमचं बेंडकी उठ्या वार आणि मग नडगी आण्यावर. हे नाहीये. देव शब्दाची व्याख्या वेगळी आहे महाराज. तो आहे तोपर्यंत माणसाला माणूस म्हणतात आणि देव या देहातून घटातून गेला की त्याला माणूस सुद्धा म्हणत नाही. संजू बाबा त्याचं नाव प्रेत होतं, म्हणजे माती होते. विठ्ठला हा जो राम आहे, आता मला सांगा राम हा देहात आहे आणि कृष्ण कुठे. ज्ञानोबरायांचं वर्णन पहा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा दे नारी. म्हणजे तो आहे आणि मग तो असणारा राम तुम्ही इथं आलात ना, तुमच्यात आहे आणि ते नाम आहे महाराज. रामदेव आहे का रामदेव आहे. रामदेव. सांगा मी काय करू. नाही राम हा देव आहे का रामदेव आहे. रामदेव आहे आणि रामदेव हे आपले योग गुरु बाबा आहे. मग राम हा देव आहे, बरोबर आहे की नाही. देव आहे मग तो देव आहे. बरं आता राम हे नामही आहे आणि राम हा देवही आहे. आपल्या महाराज म्हणतात ना, ते काय वर्णन आहे, राम हा जप आहे
काय अखंड आहे, अखंड जप आहे. राम हा जप आहे. बरं, राम हा अवतार, राम नामाच्या अनुषंगाने नामीची प्रगटीकरण आहे. नीट बारकाईने लक्षात घ्या. जे अगोदरचं नाम आहे त्या नामामुळे राम या नामाचं नावानं प्रगटीकरण आहे, नामी रूपाने प्रगटीकरणाला. वास्तव काय असेल तर ते नाम आहे. आणि ज्या वेळेला राम नाम होतं त्यावेळेला राम नामी नव्हते. बाबा गुरुवरे बाबा नेहमी बोलायचे, प्रभू रामचंद्रांचा अवतार व्हायच्या अगोदर 12,000 वर्ष संजू बाबा हे राम नाम होत. कधी 12,000 वर्ष. भगवंताचा अवतार व्हायच्या अगोदर किती वर्ष? 12,000. हे मी नाही बोलत, माझ्यावर काय भरोसाच होता. केले रामायण रामा आधी आणि राम सुद्धा आले तर त्यावेळेला नारदाने वाल्मिक महर्षीला धरलं. त्यावेळेला ते वाल्या कोळी होते. त्यावेळेला सगळं ते झालं. ते भाकड कथा मला नाही सांगायची. मग ते आला घरी जाऊन तिला विचारलं, याला कारण तिला पहिले विचारावं लागत. एक जण माझ्याकडे आता एक आळंदीला जायच्या अगोदर आला. सकाळी आला. मी आपलं माझं ते विष्णू माझा काकडा बिकडा असतो. मी आपला वारकरी माणूस आहे. बाबाने सांगितले ते नियम करतो. 12 माही काकडा असतो का नाही माझा योगेश महाराज, हे मला दे. मी 2:45लाच जागा असतो. हे आजारी पडू का काही करू. त्याच्यामुळे सकाळी मी गार पाण्याची सवय धरली. कोणी गरम देतच नाही, मग काय करू. कारण मी उठतो त्यावेळेला कोणी जागे नसतात. 1-2 वर्ष उठलं तर सगळेच खवळले मार. तो मला झोपा नाही ना, मला त्याच्यामुळं आपलं मी म्हणलं आपलं कोण होतास तू, काय झालास. त्याच्यामुळे मग आपलं उठतो, आंघोळ गार पाण्यानं आंघोळ करतो, काकडा वगैरे माझा नियम आहे. आणि माझं ते सकाळी 9:30ला मी मोकळा होतो. 9:30ला पूजा. मारुतीरायला पाणी घातलं, हनुमंतरायला, कारण स्मशानात आहे ना हनुमंत, तिकडे कोण जात नाही. मी एकटाच जातो रोज. एक जण मला म्हणतो तुम्ही रोज इथं का? मला इथंच यायचं. मग तर त्याची आपली ओळख झाली तर जर बऱ्याच सुविधा देईन, सुटर फिटर गरमायला. त्याच्यामुळे आपलं वशिला लाईन. आता तिथं ते म्हणजे असं. आणि मग मी आपलं सकाळी ती माझी विष्णू सहस्त्रनाम वगैरे गीता पाठ चालू होतं. ते झाल्यानंतर एक जण आला आळंदीला जायच्या अगोदर 3 दिवस. आणि मला म्हणे, मग मी थोडं काय म्हणे, मा काय नाही पण ती म्हणल्यावर मी तेच तोंड दाबला असं. मला बाहेरचा, मला घरात बाहेरचा तिकडं नेलं. आणि मला आता बोल. ते म्हणजे पण घरातून बाहेर का म्हणून आणले. म्हणलं तू तिचं सांगत होता ना. आणि ते मग म्हणलं घरात ही होती ना ऐकायला. म्हणलं तू दुखणं पडायचं ना, आम्ही आजारी पडायचो. ते म्हण तुम्ही एवढे भेटा का? अरे म्हणलं देव सुद्धा सुटला नाही. देव सुटला नाही तर आपलं काय घेऊन बसला विठ्ठला. माता राम की विचारलं वाल्या कोळ्याने, काय विचारून यायचं घरून, हा विषय होता आपला. आणि मग तिथं आल्यावर ते सांगितलं नाही. मग त्यांनी सांगितलं रामा, राम म्हण. तो उलटा म्हणायचा मारा 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 मारा. त्यावेळेला राम होते का? नाही. त्याच्यानंतर 12,000 वर्षांनी त्या नामाची नामीचे प्रगटीकरण झालं, तो अवतार. म्हणून ते नाम आहे. राम हे नाम आहे. अजून एक सांगतो तुम्हाला प्रचिती घ्यायची असते. वारकरी संप्रदाय आईसाहेब काही मागं शिल्लक ठेवत नाही. उघड ते काही नाही का अनुग्रह देते. आपल्याला नाही माहिती काय करते काय चाल ते आपल्याला नाही डोक्यावर. कोणाचा वेगळा अनुग्रह, कोणाचा काय. कोणी म्हणते कोणाला काही सांगायचंच नाही. नाहीच काही तर काय सांग. नाही खिशात रुपये नाही कोणाला काही चहा पाजू. अरे तो रुपये नाही तर चहा पाजू तो म्हणजे काही नाही. 2-4 जण आले मला म्हणते तुमच्या वारकरी साहेब रामकृष्ण हरी काय मंत्र नाही. म्हणलं नसू दे. आणि त्याच्यात काय हे नाही. अनुगिरे घ्यायला पाहिजे. अनुगिरे अनुग्रह नाही, अनुगिरे. म्हणलं किती गिरे झाले तुमच्या? नाही त्या नावाचे हे बोलणारे असे किती 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 अनुगिरे झाले म्हणलं तुमचे.
4 गुरु पाहिले, म्हणलं एक बाप पसंत व्हायना का? अरे हे काय काय हे एक काय? अरे एक आहे माथा हातू ठेविला नोहे थापटिला जायसा. आदिनाथ उमा बीज प्रगटिले मच्छिंद्राला धली सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली अनपूर्ण कृपा केली गहिनीनाथा. ही परंपरा पा एकाला दिलो महेशान्वय संभूते शक्तीची आकर्ण कुहरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वर्णन करताना की पहिलं पतीने अनुग्रहित केलेला संप्रदाय, पतीने पत्नीला अनुग्रहित केलेला संप्रदाय जगात पहिला तो वारकऱ्यांचा. जगन्माता पार्वतीला त्या समुद्राच्या कडेला घेऊन ज्या वेळेला नामबीज द्यायला गेले, पार्वतीला घेता आलं नाही, घेता आलं नाही. म्हणून पहिल्या अभंगात सांगितलं दिलंय कोणाला दिलं आणि लाभ कोणाला? आदिनाथ उमा. काय केले? बीज प्रगटिले, पण घेता आलं नाही. परिणाम काय? मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य पार्वती राहिली नाही. मच्छिंद्र तयाचा मुख्य म्हणजे हे जे हे आहे हे देताना महाराज म्हणतात. मग तिथं इथे उघड सांगतो तुम्हाला, उघड, कारण सांभाळा उघडा मंत्र जाणार आणि रामकृष्ण तुम्हाला अनुभव घ्यायचा. आता इथून कीर्तन सगळे काकड्यापर्यंत जागा राहणार आहे की इथं सगळे जाताना ज्याच्याच घरी जा. म्हणजे इथं कोण राहतं? कोण काकड्यावाला राहतात पाठी. उठा जागे वाऱ्या स्मरण नाही मरण करा रे चरणी रे ठेवा कोणतरी. नाही लय अवघड आहे. मी त्र्यंबकला सप्ताह केला आता, लक्ष्मण महाराज सचिन महाराज. आता यावर्षी आळंदीला सप्ताह, यावेळेला तुम्ही बी या 8 दिवस मेच्या शेवटच्या आठवड्यात. आम्ही दरवर्षी ते वर्गणीच राहत नाही पडत. मी आमचे लोक आहे, आम्ही आपलं करतो. बाबांनी सांगितलं मामाला कल्पना आणि ते तर तुम्ही शेवटच्या आठवड्यात आहे या. आता तिथं ते त्र्यंबकला काकडा केला, मी झोपलो आपलं निवांत. मी आपलं माझ्या टायमिंगला उठलो आणि खाली हे पाऱ्यावाले नाही का ते काकडा चालू काय आमच्या सगळे रामकृष्ण हरी रे रूपा हातालोचनी अरे सुखरे. मी म्हणलं कोणीतरी गेलं. मी दरदरा खाली उतरून आलो आणि तिथं त्यांच्यात त्या निवृत्तीनाथाच्या पुढे बसलो ना असं त्यांच्यात गेलो. म्हणलं काय झालं ते? काय नाही, काकडा चालू. म्हणलं बंद करा तुम्ही त्या काकड्यात मौती एक महत्व. माता तुम्हाला उघड सांगतो. आता इथून सगळे घरी जाणार ना, घरी गेले का तुम्ही किती वाजता उठता हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, बरोबर? याची आता ज्याची त्याला कल्पना असते, मला काही कल्पना नाही सर, बरोबर आहे का? मग आता तुम्ही इथून गेले, मग आता तुम्हाला किती वाजता उठायचं हे कोणाला सांगू नका. ते अलाराम जाऊ द्या खड्ड्यात, ते अलार्म नाही ना ते जाऊ द्या खड्ड्यात. तुम्ही फक्त तुम्हाला किती वाजून किती मिनिटाने किती सेकंद किती वाजता मिनिटावर सेकंदावर सांगा, पण रामकृष्ण हरीला सांगा, अनुभव घ्या आणि नंतर सकाळी आमच्या महाराजांना फोन करून ते मला सांगतील का तुम्हाला अनुभव येतो का नाही. किती मिनिटांना उठवायचं? फक्त इथून गेले आता तुम्ही लाय डाऊन होणार, झोपणार. रामकृष्ण हरी किती 10-20 वेळेस काय म्हणायचं ते म्हणा आणि त्या मंत्राला सांगा इतक्या वाजून इतक्या सेकंदाने इतक्या मिनिटाने उठाव आणि बिंदास झोपून जा. मी सांगतो तुम्हाला, मी त्याच्यावरच चालतोय. मी घड्याळ फिडाळ नाही पाहत. आणि तुम्ही जितका टायमिंग दिला घड्याळ जवळ ठेवा आणि पाया पडून विनंती, ज्या वेळेला तुम्हाला हलवून जाग केलं जाईल त्यावेळेला जागे होऊन तुमचा टायमिंग पहा. परत का झोपत नाही, पण त्या टायमिंग मध्ये तुमचा 1 सेकंद दिलेला टायमिंग 1 सेकंद जरी कमी भरला तर माझ्या माळी सकाळी आणून खंडोबारायाच्या म्हाळसा देवीच्या पायावर बाबांनी घातलेली माळ तिथं ठेवून दे. परत नाव घेणार नाही. संप्रदायाची परंपरा आहे महाराज वारकऱ्यांची. आजही सगळे अनुभव आहे. माऊलीची पालखी निघाली की कळस झुकतो देवाला. प्रचिती नाही की ते देवाल्याचं काय खरंय, मग पत्यावाल्याचं खरंय.
पंचायती करणाराचं खरं आहे. तुकोबाराय वैकुंठाला गेले, बीजेला आले का तो नांदुरकी वृक्ष आजही हलतो. ही वारकऱ्यांची प्रचिती नाही का? हे डोळ्याला दिसत नाही का कुणाच्या? अरे आज सुद्धा ज्या नाथांच्या घरी 36 वर्ष ज्या पांडुरंगाने सेवा केली, आजही तो सगळं जग पाणी भरतं, त्याच्यात पाणी भरत नाही. आणि देवाची कावड पडली का सगळ्या वाड्यात अशी उकळी आल्यासारखं पाणी येतं. ही वारकरी संप्रदायाची प्रचिती नाही का? मग हे कोणी पाहायचं? हे कोणी पाहायचं? अनुसार सांपळा. अरे मग रामकृष्ण हरी जपा आणि तुम्ही पा, तुम्हाला सूद येते खरं, आणि आली ना मग त्यावेळेस पा, आणि मग ते खरं पटलं की मग त्याच्या मागे लाग. मग आता आजच्या काय अडचण आहे का? म्हणजे हे इतकं नाम आहे. आणि मग हे नाम आणि दुसरं एक नाम आहे कृष्ण. कृष्ण कृष्ण हे काय नाम आहे, आणि राम हे नाम आहे. रामकृष्ण नाम आहे. हरी मग घेऊ आपण. सध्या हरीच काय काम नाही. मी निघलतो पिऊन आलतो तिथे. मी त्याला गाडीच्या पुढे ड्रायव्हर येणे बाजूला काढला, मग आमच्या शेजारीच हरी. तर तिथं राम आणि कृष्ण हे दोन नाव. मग राम हे नाम आहे, मी बोलत नाही. कृष्ण हे नाम आहे, मी बोलत नाही. कुळ हे पावन कृष्ण नामे, निवृत्ती गहेली कृपा केली पूर्ण. अनुकुळ हे पावन कृष्ण नामे, म्हणजे कृष्ण हे नाम आहे. आणि राम 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 दोन ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिले पहारे, शेवटचे गोड तेची खरे गा. राम कृष्ण वासुदेवा, जानवी जनासी वाजवीची पडिया, टाळ घागऱ्या घोषेगा. राम कृष्ण वासुदेवा, म्हणजे राम हे नाम आहे आणि कृष्ण हे नाम आहे. रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला. रामकृष्ण वाचा. जीवाचा हाची भाव. जीवाचा काय? जीवाचा काय भाव? एकच भाव, वाचा रामकृष्ण. कारण राम आणि कृष्ण ही नाव आहेत. आणि मग ही नावं सारखी आहेत का नाही? सारखीच आहेत. सारखीच आहेत. ताकद एकच आहे ना. एकच आहे की नाही? समजा एखादं, आता आपण समजा घरात असतं, मग घरात जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलगा. तुम्ही संन्याशी आहेत का सगळी इथं? नाही. आता घरात समजा आता हे लहान मुलं आहेत, समजा ते लहान मुलं असतात. लहान मुलं घरात आहे तोपर्यंत काय? लहान आहे तोपर्यंत. मोठा करता झाला पण लग्न नाही झालं तरी घरातला काय संजू बाबा तो मुलगाच. लग्न झाल्यावर मुलगा नाही राहत, पती. हेच पा कसे बदलतात. पती आता लहान होता, आता आपले फोटो पा, शाळेतले फोटो पा, आरशा पुढे बसा, आपला शाळेतला फोटो काढा आणि आरशा पुढे बसा, आणि आता आपल्याला पहा आणि याच्याकडे पहा. ह्यो सांगन अरे कोण होतास तू, आणि आता काय झाला अशी तू. पण बदल आहे का? नाही. मग तसं मग तो मुलगा नंतर पती, पती झाला का मग नंतर वडील म्हणजे बाप, बाप बाप झाला, बाप झाला, त्याला मुलं झाली, त्याच्या मुलाची लग्न झाली, बाप राहिला का? मुलापासून सगळा बदलला. काय झाला? आजोबा. म्हणजे घरातलं समजा पोरं राहत नसले त्या बाई भोकडी तिकडं, बाय चोबाई, आणि याचं बोळकं झालेलं सगळं. पहिलं काय राहिलं नाही. आणि त्याच्यामुळे मग ते पाहिलं का पोरं सुद्धा का. मला परवा दिवशी एक आमच्या घरात एकदम, मी आपलं ते आजारी होतो ना, सुटर बिटर बांधून असा बसलो, आणि ते शेजारीच लेकरू आलं ते रडायला लागलं थांबा. आणि ते घरचे ते दोन आलेले आमच्या घरचे ते
बाया ते खुशाल म्हणले ते हे गा बस त्या बाय भोकडी बसली आणि मी उठून ते मेल अरे तुम्ही मला भोकडी म्हणले त्याचा जाऊ द्या हो लेकरू राहिलं का नाही मेल मग मला तर असा तमाशा आहे काय कोणी राहा करता मला काही सवय हे का काय विठ्ठला तोच आहे पण त्याची जशी नावं बदलली जातात मग याची रामाची आणि कृष्णाची नावं आहेत हजारो नाव आहे विष्णू सहस्रनाम अनंत हे नाम ज्या नाम अनंत तो हा देवाचाही देव अन बळीया माझा पंढरीराव तो पंढरीराव नामाच्या अनुषंगाने आला ते दोन नाव आहेत एक कृष्ण आहे आणि एक राम आहे आणि दोन्ही एकच आहे अर्ध्या मिनिटात सांगतो आणि पुढे 5 मिनिटामध्ये माझी सेवा समाप्त करतो एकच कशी आहे तिन्हीचा संदर्भ लावून देतो असाच आहे राम एक वचनी एक बाणी एक पत्नी रामाचं चिंतन केलं की सगळ्या लोकांच्या तपश्चर्या पूर्ण झाल्यात तपस्वी झाले योगी झाले मुनी झाले ऋषी झाले पण कोणत्या नामानं झाले राम नामानं झाले हे फार महत्वाचं आहे कारण मंत्र वारकऱ्याच्या मंत्राने जगात ऋषीमुनी तयार केले हा असा एक अद्वितीय संप्रदाय सचिन महाराज लक्ष्मण महाराज आपला असा की ज्याच्या नुसत्या अहो जाऊ द्या ज्या ब्रह्मचार्याकडे पाहताना जगात एवढी ब्रह्मचार्याची ताकद आली ती सुद्धा गृहस्थाश्रमी रामाच्या नावाने हनुमंतरायात ताकद आहे इतकं श्रेष्ठ नाम रामाचं आणि कृष्णाचं आहे मात्र ही दोन नाव ऋषी मुनी तपश्चर्या करायला लागले आणि राम वनवासाला चालले त्यांचा पाय दगडाला लागला आणि त्याचं हरण तयार झालं काय चुकलं का निमेच्या पुढे म्हणले काही हो उरकून घे तिकडं काही हो तू नको लई आता त्याची अहिल्या तयार झाली छुवत शिला बैनारी सुहाई पावन ते पाटन कठिनाई पावन ते शिळेच्या संदर्भामधली चौपाई आहे रामायणातली आणि मग आता ती शिळा झाली आता शिळा झाल्याच्या नंतर ऋषीमुनीची मीटिंग बसली तातडीची बैठक का बा आता विरोधी पक्ष नेता कोण अशी मीटिंग बसली का आपला तर कोण बोल त्याला बोलायला त्याचं नाव घेऊन आपण तपश्चर्या करतो आणि त्याच्या पायात इतकी ताकद आहे त्याचा पाय दगडाला लागला का बाई होते त्यांचं मत सांगितलं मग ते म्हणे काय करायचं सगळे दगड घेऊन चाल त्याच्याकडं आपल्या मागणं पुढं फुफाटा उड आपणच भाकरी करायच्या आपणच पाठी स्नान करायचं तपश्चर्या करायची उजून हाताने करायचं खायचं उजून मग त्याच्या नावानं जर त्याचा जर पाय लागल्यावर दगडाच्या जर बाया होत असतील आपल्याला ज्याला मंडळी लागल तसे दगड उचलले संजू बाबा लोकांनी या ज्याला जसे कोणी लांब पल्ल्याचे पाय कोणी गोट्या उचलल्या कोणी काही एक पद्धतीने उचललं चालले तिकडं आणि ते रामाला जाऊन म्हणायचं या दगडाच्या बाया करून द्या निघाले ते रामप्रभू पाहिलं ते म्हणे माझ्या गरीबावर काय संकट गेलं अरे ती शापित होती त्यांनी सरस्वती मातेला प्रार्थना केली ते म्हणे या संकटातून माते सोडव ग सोडव यांनी काय शब्द तिथं जायचं काय म्हणायचं नाही त्याला या दगडाच्या बाया करून द्या तिथं गेले ते भगवंताचं रूप पाहिलं सरस्वती जीवेवर बसली आणि ती म्हणले बाया करून द्या नाही देवा आम्हाला तुमच्या बाया करून घ्या हे झाला ना उलटा देव म्हणले तथास्तु पण या अवतारात नाही पुढल्या अवतारात मग त्या जाना वेद गर्भीच्या श्रुती शास्त्र सांगतंय मग त्या 16,000 त्या ऋषी मुनी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्रता आणि त्या तयार झाल्या मग तो दुसऱ्या अवतारात भगवान गोपाल कृष्ण झाले रामप्रभू
तिथे यांचा संवाद. आता हे झालं, मग रामही नाम आहे आणि म्हणून कृष्णही नाम आहे. आता मग कृष्णही नाम आहे रामही नाम आहे. मग आता राम ब्रह्म आहे, कृष्ण ब्रह्म आहे. मग या नामाने ज्याची भेट होते ते भेट कोणती, तर महाराज सांगतात ती हृदयातली आहे. म्हणून ते म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. आणि कुठं पाहता, आता ते दिसत नाही ना, मग कुठं पाहत, हृदय मंदिरी ते हृदयात आहेत. राम आणि कृष्ण कुठं आहेत, बाकी आता दिसणार नाही ते. मग ते तुमच्या हृदयात, हृदय मंदिरी स्मराकारी. आणि त्याचं चिंतन केल्यानं, त्याचं जर चिंतन केलं तर त्या चिंतनाचा फायदा काय महाराज सांगतात. कोणतं आहे, मग चिंतन केलं, झालं मग हा झालं. तो बरोबर सिग्नल दिला मला, 9ला 5च कमी. हुशार माणूस आणला होतो आणि काय 9ला काय, 9ला 7च मिनिटं काय झालं. शिफ्ट बदलणार आहे. शिफ्ट कारखान्यात नसते का, शिफ्ट असतात. धन्यवाद, तो मला अलर्ट केलं. तसं मा मूड नव्हता, पण आपल्या घरात आलं का मूड येतो. हाय जाऊ आता साधी गोष्ट आहे. माता तिथं, माता हे राम हे नाम आहे आणि तुमच्या जवळ आहे. त्या नामाने त्याला प्रगट करा, कारण ज्ञानाने देव कळतो आणि नामाने प्रगट होतो. सिद्धांत आहे शास्त्राचा, वेदाचा. ज्ञानाने कळतो आणि नामाने प्रगट होतो. मग ते नामाने प्रगट करा आणि प्रगट केला का मग तुम्हाला जो दिसल तो रामकृष्ण कुठे, तर महाराज म्हणतात की माळा आणि हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. ते श्रीमूर्ती कोणती, राम आणि कृष्ण. कृष्ण तिथून निघाले, सगळा कार्यभाग संपल्यावर की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता आणि निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. किंवा अजून एक प्रमाण आहे की नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ता पुंडलिका देखिले आणि उभे केले विटेवरी. आणि उभे राहिले त्यावेळेला ब्रह्माचा तेचा तो झाला, तो हा विठोबा निधान. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग हे मी त्या रामकृष्णाची माळ जपली. तुम्हाला राम ब्रह्म आहे, कृष्ण ब्रह्म आहे, पण हे जे तिसरं रूप आहे ना, हे उघड, तर हे पुंडलिका भेटी परब्रह्म आहे. म्हणून ते सारखे आणि हा हरी आहे. म्हणून मग त्याचं चिंतन केलं, हा भेटतो, आत भेटतो. कारण काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग त्याच्यामुळे तो भेटला की हा भेटला. काय संत सुद्धा सांगतात, भव सागर तरता कार्य करीत असा चिंता. आणि पहिलं उभा दाता कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी. मग त्याच्या जवळ जा, मग तो काय करील, तो हा उतरील पार भवदुस्त. आणि याच्यातून तरायचं असेल तर मग तुम्ही सोडवणूक करण्याकरता हाच आहे. आणि मनुष्य जन्माची ही पहिलीच वेळ आहे. आपले जे पोटाले ते चुकीचं आहे. 6 महिने झाला का आला पोटाला, मी तर म्हणले पोराचा बापाचे, पोराचा बापाचे, तो पाया पडतो, नको घरात किस तू घालून काही. ते कोणी येत नाही जात नाही. मग आता हा जो परमात्मा आहे, मग हाच परमात्मा तुम्ही काय करा का तुम्हाला सोडवणार आहे. आणि सोडवायचं ठरलं तर तुमच्या मनुष्य देहात हीच पाळी आहे. म्हणून दुसऱ्या चरणात याचं वर्णन करा. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. सार बंधन तोडावे, 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 तोडावे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. सार बंधन तोडावे, 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 तोडावे. आपुली आपण करा सोडवण,
शेवटचं दृष्टांत माझी सेवा समाप्त करतो. आपोली आपण याच्यावर फक्त अर्ध्या मिनिटात दृष्टांत देतो. तुम्हाला भुका लागल्या बसा. तू जा भाऊ, तुला कोण काय म्हणलं, आमचं चालू दे ना. अर्ध्या मिनिटात अजून 6 मिनिटं बाकी आहेत आपल्याला, त्याच्यात होऊन जाईल. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन. सोडवण कशात करा? संसार बंधन वेगी तोडा आणि सोडवण संसार बंधनातून आपोली आपण करा, असं वाक्य आहे. दुसऱ्याच्या नादात याने काय होतं आणि त्याने काय होतं आणि त्याचं काय असं म्हणल्यावर आपला घात होईल, आपलं नुकसान होईल. साधा एक सांगतो, त्याच्यामुळे लोकच ना काय हे रामकृष्ण आहे ना, यांनी सोडवणूक होते, याच्यावर विश्वास ठेवून बिनधास्त करा. दुसऱ्याच्या नादात आता ते एक उदाहरण सांगतो. तुम्ही महादेवाचा नंदी एका गरीब शेतकऱ्याची इथं घास खायला यायचा रोज रात्री. तो येत नाही महादेवाचा नंदी, तो काय दृष्टांतात कोणलाही आणावं लागत. परवा दिवशी मी मोदी झालो, मोदी साहेबाला म्हणलं तो बी खाली दर्शक माल बसू दे. त्याच्यामुळे कोणी म्हणता महादेवाचा नंदी खाली यायचा. ते गरीब शेतकरी आपलं माळ करी ते घास खाऊन जायचं. एक दिवस ते म्हणजे कोणाचं बैल येतो काय काय गरीबाचा घास खाऊन चालला येतं अवघड. एक दिवस ते माळकरी आपलं 1.5 एकरवाला गेलं पुढं, मुक्कामाला थांबलं. ते नंदी आला, तो काय म्हणजे खदाड फोदाड रस्त्याने काय आकाश मार्गे डायरेक्ट घासात आलं. ते पाहिलं तर वारकरी होता, त्याने सांगितलं लक्ष्मी आहे, त्यांनी खाऊ दिलं. आणि खाऊ दिल्यावर मग संजू बाबा ते निघाला तो वर, हे झाला होतो चालला. त्यांनी शेपूट धरलं गेला येऊ कैलासात. महादेव बाबा बसले होते तिथं. ते म्हणजे मग याला काय माहिती कोण आहे काय, भोळा भाळा. आता जास्त वेळ नाही घेत भोळा भाळा ते, पण गेला आपला वर. आता वर गेल्याच्या नंतर तिथं मग ते महादेवाला म्हणतो, अरे काय बाबा काय बसला बेटा डोळे लावून तू इथं, काय तू आहे बायला माझा धिंगाणा केला त्या घासाचा, काय तुला पटत. त्याच्या पुढचा एक शब्द बोलला तो संजू, ते म्हणजे तुला जर नसला पाळता येत तर निकम बाबाच्या गावाला एक ना. काय इथं म्हणे पाळायचं तर आपल्या पद्धत. आता भगवान आपले ते शिव याच्यात त्यांनी ते कल्ला ऐकलं, ते डोळे उघडले, पाहिलं हे सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळ ती पुढं उभं होतं हे साधं वारकरी. आणि मग ते पाहिल्यावर ते म्हणे काय बैल येतो म्हणे बाबाराव. त्याचं बोलणं आपलं काय साधं, बैल येतो म्हणे किती ते सताराव एक तर माझी शैडील घात पुराणा. आणि तो बैल येऊन रोज खात, तो आवाज काहीच नाही तिथं. त्याला वाटलं ते आपले हे मागणारेच काय काय मागणारे नाही घे. परत आमच्या घरापुढे आलते, सोन्याचा डोंगर केला कानिपनाथे, म्हणजे कोणताच सोन्याचा डोंगर कानिपनाथान केला. मला कसं सण होईल, मी पूजा सोडून गेलो. म्हणलं कानिपनाथ हे कस काय? ते म्हणे हा सोन्याचा डोंगर केला का. अरे मला कानिपनाथान नाही केला. मग ते मग मला गोरक्षनाथान केला. ते तुम्हाला काय माहिती? अरे मला मी बचेंद्रनाथ मला मी बचेंद्रनाथ, तो माझा गोरखनाथ आणि मला विचार तुम्हाला काय माहिती. आता तिथं आपलं असं ते त्याच्या हे सगळं झालं. माझा तरी काय केलं, भगवान शिवाने त्याला भोपळं दिलं. भोपळं त्याला बी वारकरी होता, साधूचा प्रसाद म्हणून त्याने घेतला. नंदीला सांगितलं याला नेऊन सोडा. ते नंदीवर बसून आले खाली आणि ते भोपळं घेतलं आणि दिलं घरी तिच्याजवळ. आपल्याला काहीच कळत नाही. सकाळी तिनं ते चिरलं, त्याच्या सोन्याच्या मोहरा ते जुने काय ते हिरे आमकं धमकं सगळं. मग सपरात राहत होते संजू बाबा. सिमेंटाच्या ट्रका, गल्डरच्या ट्रका, कचखडीच्या ट्रका, वाळूच्या ट्रका, इटाच्या ट्रका, भलं मोठं बांध. मग आता जे लोक शिरप्या म्हणत होते ते शिरपतराव काही काही तिकडे तर याची मंडळी तर परदेशी आमच्या इथून पीठ नेलं, आमच्या इथून पीठ नेलं, केलं नाही दिलं अजून. आणि एवढं कसं. मग बोललं आता काय भानगडे, पाहुण्यानं पैसे दिले ते पाहुणा दारात तरी उभा करतो का आम्हाला आमच्या गरिबीमुळं. पाहुण्याला इशाने राहतात ना, जिथं मास तिथंच वास. ते कोणी गरीबाला ओळखीत. आता तिथं गेल्यावर त्याच्याकरता मोठ्याचे आपही मोठ्याचे पाहुणे हे कधीच सांगू नये, गाढवपणा करू नये सांगायचं कधी. आपण आपले बस संपला विषय. ते नाही काय काय. मग हे कस काय ते भोळं होतं ते जाईल. ते एका बाबाचा नंदी येत होता
आपला बैल येत होता म्हण चरायला. मी त्याच्या शेपूट धरून गेलो आणि त्या बाबाने काय दिलं काय नाही त्याच्यात काय निघालं तिलाच माहिती. मग हे आलं मग हे लोक माळकरी येतो मी अजून येतो का बैल ते तेव्हापासून रोज येतो. मग तुम्ही सगळं गाव घेऊन चला ना बाबाकडं. सगळं गाव बाबाकडं हे म्हण चला बा. अख्खं गाव मुक्कामाला. त्याच्या 1.5 एकरात जागा नाही राहिली पुढं. जणू जत्रा भरली महालक्ष्मीची पुढं जागा नाही. आणि मग ते म्हणे पडले तर लोक असे चॅप्टर. आता तिथं भोपळं मिळायचं म्हणून लहान पोरं सुद्धा घेतले सगळ्या. म्हणजे काय तिथे गेले मग आता नंदी उतरलेली यांनी सांगितलं उठा साधू संत नंदी आला घासात. मग ते नंदी चरूस तर यांची मिटिंग कस काय. मग ते शेरपतराव तुम्ही त्याचं शेपूट धरा. मग त्याच्या पायाला तो त्याच्या पायाला तो त्याच्या ते निघाला नंदी धरलं शेरपतराव शेपूट. मग पाय सगळं गाव लटकून निम्या अंतरावर गेलं कैलासाच्या संजू बाबा. आणि मग एकानं अक्कल सुचली आपल्याला अकली नाही. थोबड घेऊन निघालो आणि तिथे गेल्यावर दिले एवढं भोपळं. मग काय वाटेल यायचं. मग काय करा त्याला विचारा तुला दिलेलं केवढं वळून शेपटावाल्याला. वर निघाले सगळे तिथून गेले सगळे लोक वर असे ट्रेनिंग ते शेपटावाल्यापर्यंत गेले. त्याने आमचं काय म्हणणं नाही भो हे लोक म्हणून राहिले आपल्या वाटेल का तुम्हाला दिलेलं भोपळं केवढं होतं. त्यांनी शेपूट दिलं सोडून माझ्याकडे काय पाहतो. त्यांनी सांगितलं एवढं होतं. नंदी गेल्यावर त्या काळात माणसाचेच पडा सगळं एक बरं आहे. देवाच्या कृपेनं कोणी मेलं नाही. हातपाय तुटले आमकं झालं. मग सगळे ऍडमिट झाले मेलं नाही कोणी. मग पाहुणे रावळे भेटायला यायचे कस काय झालं भोपळं. त्याच्याकरता कोणाच्या नादाला लागू नका. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा. ज्ञानेश्वर रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारी. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञान देव ध्यानी. रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. जे काय योग्य असेल ते गुरुवरे बाबांचं आहे बनशी महाराज तांबे यांचं आहे. त्याचं श्रेय मला देऊ नका. चुकीचे असतील ती माझ्या बुद्धीचे दोष आहे. जी झालेली बाबांच्या कृपेने जे बोललो असेल ते बोललो. खंडोबरायाच्या चरणी अर्पण करतो. माऊलींच्या चरणी आणि माझ्या सद्गुरू बाबांच्या चरणी ही सेवा अर्पण करून इथे संपतो. चाललेला हा कार्यक्रम आहे. आता खूप मोठं त्याला स्वरूप आलंय आणि म्हणून सर्व ग्रामस्थांची सर्व कार्य करणाऱ्यांचे ग्रामस्थासहित पंचक्रोशील भाविकांच्या सहकार्याने झालं. असंच सहकार्य दरवर्षी ठेवा. म्हणजे मला बोलायचं नाही महाविषय सोडा मी ते राड्यात नाही पडत कधी. पण असं आता याचं रोपटं लावलं होतं. आता मला वाटतं वृक्षात रूपांतर व्हायला लागलं. हे असंच वाढत जावं आणि माता म्हाळसा जगदंबा माता सगळ्या तालुक्यावर विशेष तुमच्यावर कृपा करो एवढंच मागणं मागून जातो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.